जय महाराष्ट्र. अर माझाच आवाज मोठा आहे. जय महाराष्ट्र. कसं ठेस्यासारखा आवाज आला की नाही आता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मी हे परभणीकर आणि समस्त देश स्वतःच्या वागण्यावरती बोलण्यावरती ठाम कसं राहायचं हे ज्यांच्याकडून आपण शिकलो त्या वंदनीय साहेबांना मानाचा जय महाराष्ट्र. कुटुंब प्रमुख म्हणून, बाप माणूस म्हणून, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून, कोरोना काळात असेल किंवा पक्षप्रमुख म्हणून असेल आणि आजपर्यंत आम्हा सगळ्यांची काळजी घेतली असे कुटुंब प्रमुख, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवांचं नेतृत्व, माझ्यासह तुमच्यातले युवा सैनिक जे इथे बसलेले आहेत त्या सगळ्यांना प्रोत्साहन करणारे आदरणीय आदित्यजी साहेब, इथे आपल्याच मराठवाड्याची एक अशी तोफ माझे मोठे भाऊ अंबादासदादा दानवे, स्टेजवरती बसलेले सगळे आपले निष्ठावंत आणि समोर बसलेले माझ्या बापाच्या जिल्ह्यातले, दुसरीकडचे नाही बरं, माझ्या बापाच्या जिल्ह्यातले अर्थात माझ्या जिल्ह्यातले हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक, या सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. कसं आहे एक्स्ट्राचा प्लेयर त्या असा आराम करत असेल, त्याला म्हणले या बोला, असं कुठून सुरू करावं असं काही कळत नाही. त्याच्यामुळे सुरुवात तर करायची आहे. आपला सगळ्यांचा, तुमचा, आमचा सगळ्यांचा लाडका बंड्या, जो गद्दारी करून गेला, जो म्हणाला मी विकासासाठी गेलो. मला एक कळलंच नाही. मी ज्या वेळेला हे आपले विष्णू मुरकुटे दादा, ती साधनाताई आणि समस्त काही लोक आम्ही गंगाखेड विधानसभेमध्ये ज्यावेळेस फिरत होतो, माझ्या गाडीचे टायर खराब झाले, एवढा विकास केला ना 12 वर्षामध्ये. आता इतका काय विकास करणार आहे या परभणी जिल्ह्याचा पुढच्या 3 वर्षामध्ये किंवा जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत. म्हणजे परभणीची हा जर्मनी करणार आहे असं वाटतंय. तुमच्या गावाला आता येणारे पुढचे काही दिवस असा रोड होणार आहे, कसा तेल सांडला की भरून घेणारा. आणि ज्याच्या गावाचे असे रस्ते झाले नाही त्यांनी मला फोन करायचा, मग मी आहे याचा बँड वाजवायला. पाठवणार की नाही. आता याला 14,70,00,000 रुपये याला निधी मिळाला. यानं खर्च किती केला तर 3,78,00,000 रुपये. पण कुठं खर्च केला. याचे जे 2-4 चिल्ले पिल्ले याच्या बाजूला बॉस 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 करतात, ह्यानं खरं तर विकास त्या लोकांचा केला, बाकी लोकांचा तर काही विकासच नाही. माझ्या गावला जायला रस्ता नाही. एक वेळेस ते रत्नाकर गुट्टे त्याच्यावरती 2दा टीका केली तर त्यानं गावला रस्ता दिला, पण यानं एवढ्या 10 वर्षामध्ये गावाला साधा रस्ता दिला नाही ना. हा आता विकास करतला लोकांचा. कसं आहे, काही दिवसापूर्वी हा इथे आंदोलन केलं की भाजपचे लोक जास्त नीच आहेत, जास्त माजलेत, ह्याला सगळं काही अदानी अंबानीच्या घशात घालायचं आहे, म्हणून ह्यांना हा शक्तीपीठ करायचा आहे आणि आम्ही हे शक्तीपीठ होऊ देणार नाही. अशाच ह्यानं जे आंदोलन केलं होतं, या समस्त परभणीकरांकडून या माध्यमातून बंडू जाधवला हा प्रश्न आहे की आता तू ज्या सत्ताधारी लोकांमध्ये प्रवेश केलास तर तू पुन्हा असा शक्तीपीठाला विरोध करणारे तू आंदोलन करणार आहेस का. हा समस्त परभणीकरांकडून हा तुला प्रश्न असणार आहे. बरं, अजून याच्या पुढे विकासाच्या गोष्टी बोलायच्या म्हटलं ते हिंगोली कमी, पण इथं गुटखा, मटका, वाळू, रेती याच्यामध्ये याची किती टक्केवारी आहे आणि यानं किती घबाड जमा केलेला आहे हे माझ्यासह तुम्ही इथले सगळे जे लोक आहात त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा एकीकडे म्हणतो की मी ह्याहून निवडून आणलं, मी त्याहून निवडून आणलं. डॉक्टर राहुल पाटलांबद्दल बोलत असताना म्हणतो की डॉक्टर राहुल पाटलाला मी निवडून आणलं. अरे बेट्या, ज्या वेळेला 2019ची निवडणूक इथं लागलेली होती त्यावेळेला तू एक ट्रॅक्टरवाला उमेदवार, डमी उमेदवार इथं उभा केलास आणि डॉक्टर राहुल पाटलाला पाडण्यासाठी तुझे हे सगळे थेर केलास, हे सगळ्या लोकांना माहिती होते. म्हणून तुला लोकांनी चांगला प्रसाद दिला होता आणि तू जो डमी उमेदवार तिथं उभा केला होतास त्याला पाडून डॉक्टर राहुल पाटलाला तिथं निवडून दिलेलं होतं.
आत्ता सध्याचं सांगायचं म्हटलं तर टोटल परभणी लोकसभेमध्ये 165 जागा होत्या आत्ताच्या इलेक्शनच्या वेळेला. 165 जागांमधून यांनी 30 ते 35 लोकांना उमेदवारी दिली आणि 30 ते 35 लोकांच्या उमेदवारीमधून यानं फक्त 7 लोक निवडून आले. 7 लोक. जे इथले परभणीचे 25 लोक निवडून आले ते सगळे डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक निवडून आलेले आहेत. 165 मधून हा 30 ते 35 लोक उभा करतो आणि त्याच्यातले 7 निवडून आणतो. हा असा तुझा तू हे नेतृत्व करत होतास आणि हा तू असा बॉस आहेस. तुझे काळे धंदे अजून खूप सारे पुढे निघणार आहे. तू फक्त थांब. ही समस्त इथं निष्ठावंत बसलेली शिवसैनिक मंडळी तुझे सगळे काळे धंदे मला पाठवत असते आणि रोज 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 निघतील. झडपीला ज्यावेळेस आता इलेक्शन झालं होतं त्यावेळेला 54 जागा होत्या. 54 जागांमधून यानं फक्त 24 लोकांना एबी फॉर्म दिले. एबी फॉर्म मधून 19 लोकांना काय केलं, बाकी आयात केले. म्हणजे 19 लोक आपले होते आणि बाकीचे आयात केले. त्याच्यातले निवडून किती आणले तर 6. म्हणजे तू 24 पैकी 6 लोक निवडून आणतोस आणि तू एकीकडे विकासाच्या गोष्टी करतोस. 12 वर्षामध्ये तुला किती कार्यकर्ते आणि तुझे किती मतदार झाले होते हे तू बघतो आहेस. तुला जर खरंच वाटलं असतं ना की मी परभणी जिल्ह्याचा बॉस आहे, तुझे कार्यकर्ते चेले चपाटे इथं जिल्ह्याचा बाप बॉस असं म्हणून जे बोलत आहेत ना, तर हे इथे जे उमेदवार दिले होते ते तुमच्या ह्या स्वयंघोषित बॉस ना ह्या स्वयंघोषित बापाने निवडून आणले असते. याची एक स्ट्रॅटेजी आहे. हा स्वतःचे समर्थक दुसऱ्या पक्षामध्ये पाठवतो आणि तिकडून निवडून आणतो आणि इथले जे निष्ठावंत आहेत त्यांना नेहमी हा त्या निष्ठावंतांच्या हातावरती तुरी देतो. कधीच यानं निष्ठावंतांना कुठल्याच निष्ठावंतांना यांनी स्थान दिलेलं नाही. कुठल्याच निष्ठावंतांना ह्यांना नीट बोलला नाही. नुसत्या ह्या निष्ठावंतांना उर्मट बोललं, आई बहीण काढणं, शिव्या देणं. इतकंच काय तर लोकांच्या म्हणजे प्रॉपर्टीवरती याचा शेतावरती डोळा, त्या लोकांच्या मुंड्या म्हणजे मानगुटीवर बसून त्यांच्या प्रॉपर्टी स्वतःच्या नावानं लिहून घेणं हा याचा काळा धंदा आहे. जेव्हा या लोकसभेमध्ये मुंबईवरून जे वरिष्ठ नेते येतात त्या नेत्यांना हा टिकू देत नाही. संपर्क प्रमुख असतील किंवा मराठवाड्याचे नेते असतील हे जेव्हा इथं येतात ह्याची दुसरी स्ट्रॅटेजी अशी की सगळ्या पदाधिकाऱ्यांना म्हणायचं की बघा हे उद्धव साहेबांना हे असं करणार आहे, मी तसं करणार आहे, तुम्ही सह्या करा. आता हा जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्या लोकांनी सह्या करायच्या आणि त्या माणसाला काढून टाका म्हणायचं. हा म्हणतो मी विकासासाठी गेलो. अरे ज्या उद्धव साहेबांनी ज्या मातोश्रीने तुला एवढा भरभरून दिलं आणि तू त्या खाल्लेल्या ताटामध्ये आपल्याकडे म्हणता ज्या ताटात खायचं त्याच्यातच वकायचं, तू असे धंदे केलेले आहेस. माझं तुला या सगळ्या माध्यमातून एक चॅलेंज असणार आहे. जर तू खरंच या जिल्ह्याचा तू स्वतःला असं स्वयंघोषित बाप म्हणतो आहेस ना तर राजीनामा दे आणि पुन्हा एकदा निवडणुकीला उभा राहा. तुला नाही हे सगळे निष्ठावंत तुला नाही गाडलं तर हे सगळे जर निष्ठावंत आहेत म्हणून असं सांगणार नाही. आहे तुझ्यामध्ये हिम्मत सांग. आणि इथं आम्ही सगळेजण आहोत ना, उद्याच्या उद्या तू इथं राजीनामा द्यायचा आणि पुन्हा निवडणूक घ्यायला लावायची. कसं आहे आम्हाला बोलायला खूप सारे विषय आहेत, खूप सारे मुद्दे आहेत. आज इथं ऐकण्यासाठी आपले दादा आहेत, आपल्या अजून खूप मोठ्या मोठ्या बुलंद तोफा आहेत. ते हा म्हणतो ह्यांचे जे 6 गद्दार गेले ते म्हणते बॉम्ब टाकतो, मारू, ते करतो. अरे आम्हाला ऑपरेशन तुडवाच्या गोष्टी आम्हाला जेव्हा आमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं, ज्या वेळेला आम्ही मीडियाच्या समोर म्हटलं की ऑपरेशन तुडवा होणार त्याच वेळेला याला प्लस याला सिक्युरिटी मिळाली आणि याच्या घराच्या समोर पोलिसांचा फौजपाटा होता. तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा बंड्याला सांगते ऑपरेशन तुडवा हे होणारच आणि माझ्यासह परभणीतले तमाम निष्ठावंत शिवसैनिक त्या ऑपरेशन तुडवामध्ये सहभागी असतील. कसं आहे तुझी Z+ सिक्युरिटी, तुझी Y+ सिक्युरिटी आम्हाला कशी भेदायची. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे, मातोश्रीचे उद्धव साहेबांचे निष्ठावंत मावळे आहेत. आम्हाला सुरक्षा कशी भेदायची याचं सगळं आम्हाला चांगला गणिमी कावा माहिती आहे. कुठेतरी आम्ही तुला गाठू आणि ऑपरेशन तुडवा सक्सेस करून दाखवू. तुर्तास इतकंच, अजून खूप काही बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. नेते सुनील कोटे या ठिकाणी
फाउंडर शिवसैनिक होते ते, परंतु चुकून जनप्रहारकडे गेले होते, पण त्यांना कळालं की घरच आपलं खरं आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिव छत्रपती, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित विरोधी पक्षनेते दानवे साहेब आणि माजी खासदार चंद्रकांतजी खैरे, जिल्हा प्रमुख आणि आदरणीय व्यासपीठ. अगदी 20 वर्षानंतर परत मी माझ्या घरी आल्याचा अनुभव येतोय आणि इथं आल्यानंतर जे चित्र पाहिलं ते चित्र फारच विचित्र होतं. 10 बाय 10च्या 2 खोल्या पत्र